नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष पवार. आपण पाहता संकल्प टुडे. हे चॅनल आपण सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब जरूर करा. सध्या परत एकदा चर्चा सुरू झाली आहे, ती ऑपरेशन लोटसची. आणि या ऑपरेशन लोटसची धास्ती ही महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या पक्षांनी घेतलेल्या दिसत आहे. याचं कारण असं आहे की चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं एक वक्तव्य आणि त्या वक्तव्यामुळे परत एकदा महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होणार की काय या चर्चा सुरू झाल्या. आणि त्यांनी केलेलं वक्तव्य असं होतं की महाविकास आघाडीमधील काही खासदार हे आमच्या संपर्कात आहेत आणि लवकरच काहीतरी ते मोठा निर्णय घेतील अशा पद्धतीचं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. आणि त्यामुळे ऑपरेशन लोटस बाबतीत परत एकदा चर्चा सुरू झाली. मुळात आपल्याला हे पाहावं लागणार आहे की लोकसभेमध्ये जर आपण एक पक्षीय बलाबल जर बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टीकडे 240 खासदार आहेत, जेव्हा बहुमताचा आकडा हा 270च्या पुढचा आहे. केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार जे टिकलेलं आहे त्याला दोघांचा भक्कम पाठिंबा आहे. एक आहेत नितीश कुमार आणि दुसरे आहेत चंद्रबाबू नायडू. या दोघांच्या पाठिंब्यावर हे सरकार सध्या टिकलेलं आहे. आपण पाहिलं असेल की वक्फ बोर्डाच्या जेपीसी स्थापन करण्यात आली आणि असं बोललं जातं की चंद्रबाबू नायडू यांनी या विधेयकाला नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती. आता महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला आलेलं प्रचंड यश, या यशामुळे भारतीय जनता पार्टी यांचा आत्मविश्वास हा द्विगुणित झालेला आहे. तर महाविकास आघाडीचे जे नेते त्यांचा आत्मविश्वास खचलेला आहे आणि हीच परफेक्ट टायमिंग भारतीय जनता पार्टी हेरती की काय असं सध्या चर्चा चालू आहे. आता आपल्याला महाराष्ट्राची स्थिती सध्याची पाहावी लागणार आहे. महाविकास आघाडीमध्ये 13 खासदार जे आहेत ते काँग्रेस पक्षाचे आहेत, 9 खासदार जे आहेत ते शिवसेना ठाकरे गटाचे आहेत आणि 8 खासदार जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आहेत. लक्षात घ्या. आता यांची संख्या बघितली ती हे बरोबर ही सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं संख्याबळ आहे. आणि आता यातले समजा हे जे महाविकास आघाडीचे खासदार आहेत या खासदारामधलं समजा एक 10 लोक जरी भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात असतील तर सध्या जी राजकीय परिस्थिती त्या परिस्थितीनुसार हा विजय त्यांनी राजीनामे दिले, ते भारतीय जनता पार्टीमध्ये आले तर त्यांना हा विजय सोपा होऊ शकतो असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. तर आपण असं समजू की खरोखरच 10 खासदार जर समजा भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात जर असतील आणि समजा ते निवडून झाले, ह्या सगळ्या गोष्टी मी शक्यता वर्तवते, लक्षात घ्या. नाही तर परत तुम्ही कॉमेंटमध्ये काहीतरी विचारता. जर असं घडलं तर मंत्री नितीश कुमार आणि मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांची जी बार्गेनिंग पॉवर आहे ती पॉवर थोडी कुठेतरी कमी होईल. याचा फायदा भारतीय जनता पार्टीला जे मोठे निर्णय घ्यायचे ते निर्णय घेण्यासाठी त्यांना फायदेशीर पडू शकतो. आणि महाराष्ट्रच त्यांनी का निवडला असेल याच्या मागचं कारण आहे, कारण की ऑपरेशन लोटस अगदी यशस्वी पद्धतीने पार पडलेलं आहे ते महाराष्ट्रामध्ये मोठी 2 पक्ष जे आहेत ती फुटली आणि भारतीय जनता पार्टी सोबत आली. हे ऑपरेशन लोटसचाच एक भाग असल्याची चर्चा आहे. आता अशाच पद्धतीचं ऑपरेशन लोटस हे महाराष्ट्रात झालेलं आहे, मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. आणि तसंच काही याआधी सुद्धा भारतीय जनता पार्टीने केलेले आहे. म्हणजे सत्ताधारी पक्ष निवडून आलेले आमदार आणि या आमदारांना आपल्याकडे घेऊन त्यांनी तिथलं सरकार जे आहे तिथलं सरकार पाडलेलं होतं. अशी काही उदाहरणं आपण आता गोव्यामध्ये 2019 मध्ये काँग्रेस पक्षाच्या 14 आमदारांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. तसंच काही गोव्यामध्ये परत एकदा घडलं ते 2022 मध्ये. 2022 मध्ये देखील काँग्रेस पक्षाच्या 8 आमदारांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला होता. कर्नाटकमध्ये 2019 मध्ये असंच काही घडलं. 14 आमदारांनी राजीनामे दिले आणि तेथील सरकार कोसळलं. हे सुद्धा 2019 मध्ये कर्नाटकमध्ये घडलं. 2008 मध्ये कर्नाटकमध्ये जेडीएस आणि काँग्रेस या पक्षांचे 8 आमदार जे आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे असं होणं हे काही भारतीय जनता पार्टीला नवीन नाहीये. आपण आजची जर राजकीय परिस्थिती महाराष्ट्राची बघायला गेली तर ती अगदी परफेक्ट आहे. जर असा पद्धतीचा राजकीय भूकंप जर महाराष्ट्रात झाला तर टायमिंग जे आहे ते भारतीय जनता पार्टीने परफेक्ट साधलं असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण की सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कॉन्फिडन्स लेवल हा फार खाली गेलेला आहे. तर
आलेल्या सरकारमुळं, आलेल्या यशामुळं भारतीय जनता पार्टीचं जे कॉन्फिडन्स लेव्हल आहे ते खूप हाय लेव्हलला गेलेलं आहे आणि यामुळे जर राजकीय भूकंप झाला तर त्याचा फायदा निश्चित भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो. खासदार निवडून आलेले आहेत महाविकास आघाडीचे, त्यांना देखील कुठं ना कुठं सत्तेची लालसा असू शकते, अशा सुद्धा चर्चा आहेत आणि त्यामुळं कदाचित कोणते जर समजा खासदार जर ते भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात असतील तर महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप हा परत एकदा होऊ शकतो. महाविकास आघाडीचे नेते अंबादास दानवे यांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यांनी उत्तर दिलं की आत्ताच लोकसभेची निवडणूक झाली आहे आणि एवढ्यात कुठलाही खासदार हा राजीनामा देऊन परत निवडणुकीला सामोरं जायच्या मनस्थितीत नसेल. पद्धतीचं वक्तव्य अंबादासजी दानवे यांनी केलेलं आहे. आता नेमकं पाहावं लागेल की सध्याची राजकीय भूकंप होईल काय आणि झाला तर नेमके किती खासदार भारतीय जनता पार्टी सोबत जातात हे पाहणं निश्चित इंटरेस्टिंग असेल. तुम्हाला काय वाटतं? खरोखरच अशा पद्धतीचं ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात होऊ शकतं का किंवा होणार नाही? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी संकल्प टुडे या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.